लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा इथं भव्य हिंदू मेळाव्यासाठी सज्ज। शिंदखेडा बनणार हिंदू एकतेचं केंद्र, मेळाव्याची जय्यत तयारी। शिंदखेडा शहरात हिंदू एकतेचा जागर घडवणारा भव्य हिंदू मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। सामाजिक समरसता प्रस्थापित करणे, भारतीय संस्कृतीचं जतन करणे आणि नागरिकांनी आपली नागरी कर्तव्य ओळखावीत या उद्देशाने हा भव्य उपक्रम राबवण्यात येत असल्याचं आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुमित जैन यांनी सांगितले। ते म्हणाले की या मेळाव्यात धर्मजागृती, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि स्वबोध निर्माण या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे। युवा व्याख्याते, कीर्तनकार सोपान महाराज कणेरकर आणि योगी दत्तनाथ महाराज हे हिंदू समाजाला मार्गदर्शन करत एकसंघतेचा संदेश देणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता पदयात्रेनं होणार आहे। या पदयात्रेद्वारे प्रत्येक हिंदू घरापर्यंत पारंपरिक पद्धतीने तांदळाचे दाणे देऊन निमंत्रण पोहोचवण्यात आलं आहे। दिनांक 7 रोजी सायंकाळी 4 वाजता श्री राम मारुती मंदिर माळीवाडा येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। या शोभायात्रेत शाळकरी विद्यार्थ्यांचे सजीव देखावे, महिलांची कलश यात्रा, ढोल ताशा, लेझिम आणि विविध पारंपरिक वाद्यांचा गजर पाहायला मिळणार आहे। तसेच बालगोपाल, वारकरी मंडळी यांची उत्स्फूर्त उपस्थिती संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण करणार आहे। यानंतर सायंकाळी 6 वाजता जनता हायस्कूल शिंदखेडा इथं मुख्य संमेलन पार पडणार असून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। या भव्य कार्यक्रमाला सुमारे 10,000 हिंदू बांधव उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। या कार्यक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष सुमित जैन, उपाध्यक्ष हेमंत परदेशी, उज्ज्वल पवार आणि BL सोनवणे उपस्थित होते। हिंदू समाज एकसंघ करण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी शिंदखेड्यात उभारला जाणारा हा मेळावा निश्चितच ऐतिहासिक ठरणार असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। मुख्य संपादक भूषण पवार। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।